वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह दीर सुशील हगवणेलाही अटक। पहाटे 4:30 वाजता पोलिसांची कारवाई। कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलिसात गुन्हा दाखल, तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। मुंबई नाशिक हायवेवर इगतपुरी जवळील जिंदाल कंपनीची आग चौथ्या दिवशीही धुमसतीच। कंपनीच्या आजूबाजूची 4 गावं रिकामी। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। मुंबईसह राज्यात जोरदार पावसाची शक्यता। पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। बीडच्या आष्टीमध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतील नालेसफाई आणि सफाई कामगार वसाहतीची पाहणी करणार। दुपारी 2 वाजता पाहणीला होणार सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार।